हे वास्तव आपल्याला मिळालं असेल. जो तो आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन, उत्तर भागातील सभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. एक अत्यंत गंभीर प्रकारचं पातक, ज्याला क्षमा मिळणं खूप कठीण आहे, भयंकर कठीण आहे, ज्याची सुरुवात स्वर्गात झाली. विचार करा, स्वर्गात हे पातक येऊ शकतं. ते किती गांभीर्यपूर्ण असेल, किती आपण त्याची दखल आपल्याला घ्यावी लागेल. ते असं पाप आहे ज्याची क्षमा होतच नाही, जवळजवळ त्या व्यक्तीला समजतच नाही आपण क्षमा मागावी. ह्या ठिकाणी आपण जो शास्त्रपाठ वाचला, जे वचन वाचलं, ते लुसिफर संदर्भात आहे. तो म्हणतो, जो तू आपल्या मनात म्हणालास, हा जो शब्द आहे मनात, अजून प्रत्यक्षात केलंच नाही, अजून मनातच तो म्हणत आहे. काय म्हणत आहे? मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. मी परात्परा असं मानेल वगैरे वगैरे, तो त्या ठिकाणी बोलत आहे. म्हणजे काय? तर गर्व असे एक पाप आहे. ज्या व्यक्तीमध्ये गर्व आहे त्याला समजतच नाही, म्हणून त्याची क्षमाही मागितली जात नाही, आणि म्हणून त्याची दखल व्यक्ती घेत नाही, आणि ते वाढत जातं, ते मनात असतं, त्यामुळे लवकर समजत नाही. जोपर्यंत देव त्या व्यक्तीवर दया करत नाही, कृपा करत नाही, तवर त्या व्यक्तीचं काय खरं नाही. ह्याच्याकडे काय नव्हतं तर ह्याला या गोष्टी पाहिजे होत्या. त्याला वाटतं मी देवाहून उंच जाईन. मनात म्हणत आहे, तवर त्याला बघा खाली टाकण्यात आलेला आहे. सर्वात वाईट गोष्ट स्वर्गाखाली, पृथ्वीखाली सर्वात वाईट जे पाप आहे, जी गोष्ट आहे, ती म्हणजे गर्व. अत्यंत वाईट. आपण आज ह्या गोष्टी यासाठी जाणून घेणार आहेत की आमच्यात पण गर्व आहे, माझ्यात गर्व आहे, जो मला कळत नाही. विशिष्ट परिस्थितीमध्ये तो उफाळून येतो, विशिष्ट परिस्थितीमध्ये तो निदर्शनास येतो. मी गर्व करतो, मला समजत नाही, पण समजत नाही तर त्याचा परिणाम इतका भयंकर आहे. देव ह्या पातकाला अतिशय गांभीर्याने बघतो, गर्वाला. जोपर्यंत तो गर्विष्ठ व्यक्ती स्वतःला नम्र करून देवाकडे वळत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती अत्यंत पीडेमध्ये आहे, अत्यंत देवाच्या हातात सापडलेला आहे, अत्यंत देवाच्या क्रोधाच्या खाली आहे. गर्व आणि सैतान एकच आहे. सैतानाला नेहमी गर्व आहे, सैतानाला नेहमी इगो आहे. आणि म्हणून एजकेलाचं पुस्तक, याचा 31वा अध्याय आणि त्याच्या 10 आणि 11 वचनात दिलं, एजकेल 31, 10 आणि 11 दिलं हे. यास तो प्रभू परमेश्वर म्हणतो, त्याने आपणाला उंच केले आहे, आपल्या शेंड्याने त्याने मेघमंडळास भेदिले आहे. तो उच्च झाल्यामुळे त्याचे मन उन्मत्त झाले आहे, म्हणून मी त्यास एका बलिष्ठ राष्ट्राच्या स्वाधीन करीन.
तो उच्च, तो गर्विष्ठ झाल्यामुळे त्याचे मन उन्मत्त झालेले आहे असं देव म्हणतो. संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वात विनाशकारक काय आहे? न्यूक्लिअर बॉम्ब पण नाही या गर्वासमोर. इतका डेंजर विनाशकारी तत्व सर्व सृष्टीमध्ये एक आहे आणि तो म्हणजे गर्व आहे. गर्वामुळे सर्व प्रकारच्या लढाया आहे, हिंसा आहे, खून आहे, सर्व गोष्टी गर्वामुळे आहे. केवळ गर्वामुळेच शांती नसते आणि केवळ गर्वामुळेच त्या व्यक्तीमध्ये त्या कुटुंबात आनंद नसतो. त्याला कारण गर्व आहे. आणि म्हणून स्तोत्र 34 आणि 2 आणि स्तोत्र 69 आणि त्याचं 32वं वचनामध्ये आहे. परमेश्वराचं वचन सांगतं, वाचूया. स्तोत्र 34 आणि 2. मदत करा. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवी. दीन हे ऐकून हर्ष करतील. स्तोत्र 69 आणि 32. दीन हे पाहून हर्ष करतील. देवाचा शोध करणाऱ्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येऊ. केवळ जे दीन आहे, केवळ जे नम्र आहे, ते हर्ष करोत, ते उल्हास करोत, ते आनंद करोत. त्यांच्या हृदयात नवजीवन येऊ. कोणासाठी? दीनांसाठी, नम्रांसाठी, गर्विष्ठांसाठी, अहंकार्यांसाठी. आनंद नाही, शांती नाही, हर्ष नाही. करोडो रुपये असू द्या, आनंद नाही, शांती नाही. नेहमी माणूस रेसलेस का आहे? म्हणून नेहमी तो व्यक्ती चलबिचल आहे, गोंधळलेला आहे, कारण शांती नाही. आणि म्हणून मनुष्य नम्र असावा, देवाची इच्छा आहे. यशायाचं पुस्तक 14वा अध्याय 13 आणि 14 मध्ये लिहिलेलं आहे. जो तो आपल्या मनात म्हणाला, मी आकाशात चढेन. जे वचन आपण वाचलं. स्वतःला उंच करणं, आपली पदवी असेल, आपला जो आदर असेल, त्याच्यापेक्षाही स्वतःला ग्रेट समजणं, त्याच्यापेक्षाही स्वतःला अधिक लायक समजणं, त्याच्यापेक्षाही स्वतःची पात्रता, स्वतःची लायकी अधिक करणं, हा गर्व आहे. लुसिफर काय म्हणतो? जो तू आपल्या मनास म्हणाला, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करीन. अजून वर जे पद आहे त्याच्यापेक्षा अजून मोठं पद, मग ते दिलं, त्याच्यापेक्षा मोठं पद. जो सन्मान आहे त्याच्यापेक्षा अधिक. इगो, गर्व, अहंकार, कधीच तृप्त नसतो तो व्यक्ती ज्याच्या ठाई गर्व आहे. पण जो लीन आहे, नम्र आहे, थोडक्यात पण तो तृप्त आहे, थोडक्यात पण तो समाधानी आहे. अतिशय मोठा गंभीर अपराध आहे जर आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये गर्व आणि अहंकार असेल, तर अतिशय कठीण आहे. लुसिफराचा गर्व होता, एक महान देवदूत. मी मागच्या रविवारी सांगितलं, देवाचं तेज आपल्या पंखाने आडून धरायचा. ते तेज ज्यामुळे दिव्यदूत जळून खाक होतील, भस्म होतील, ते तेज तो त्याच्या पंखाने अडवायचा. असलीला जेव्हा तो चालायचा, त्याच्या पंखातून विविध प्रकारचे वाद्य वाजायचे. क्वायर लीडर आहे तो, सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहे.
त्याला प्रभात पुत्र म्हटलं आहे. येशूला प्रभातीचा तारा म्हटलं आहे, पण लुसिफराला प्रभाताचा पुत्र म्हटलेला आहे. अतिशय बलवान आणि शक्तिशाली देवदूत त्याला बनवलं देवाने. काय बाकी होतं? पण तो म्हणतो मी परा समान होईल, म्हणजे मी देवा समान होईल. गर्व. ज्याला उंच जायचं होतं त्याला खाली टाकलं. हा नियम आहे. गुरुत्वाकर्षणाचा पण नियम आहे. जितके वर जाईल, उंच जाईल, जेव्हा पडल तेवढ्या जोरात पडल, तेवढ्या जोरात आदळेल जेवढ्या उंचीवर मनुष्य जातो. हा गुरुत्वाकर्षणाचा पण देवाचा पण हा तोच नियम आपल्याला इथे दिसतो. आणि म्हणून आपली पदवी, आपला आदर हे केवळ भौतिकच नाही तर आध्यात्मिक रीतीने देखील मनुष्यामध्ये हा गर्व येतो. मी विशेष आहे, माझं असं आहे, माझं नेतृत्व चांगलं आहे, मला चांगलं वाजवता येतं, मला चांगलं गाता येतं, मला चांगल्या प्रार्थना येतात, मला चांगली मी मदत करतो, मी कोणीतरी विशेष आहे, मी चांगली मदत करतो, मी दान देतो. दिसताना सर्व चांगलं वाटतं, पण तो गर्व आहे. मी जिथे मी येतो तिथे सर्व संपतं. येशूने उदाहरण दिलं. एक परुषी आणि एक जकातदार मंदिरात गेले आणि तो परुषी अशा द्रव्याने भरलेल्या थैल्या असा होत होता, सगळ्या लोकांना दिसल. आणि तो मी आठवड्यातून 2दा उपास, माझ्या उत्पन्नाचा सर्व दशांश मी देतो. मी आलं, संपलं. जकातदार स्वर्गाकडे दृष्टी लावायला येतो आणि तो म्हणतो मज पाप्यावर दया कर. मी जिथे आहे, जिथे माझं नाव आहे तिथे सर्व संपलं. हे पाकिट वाचतात त्याला माझा आक्षेप आहे. पण तुम्ही म्हणतात आमच्या रूढी परंपरा आहे, मग चालू द्या. लोकांना प्रोत्साहन मिळतं म्हणे. जर कोणाच्या देण्याने मला प्रोत्साहन मिळत असेल तर ते प्रोत्साहन काय कामाचं? मला स्वतःला प्रोत्साहन यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा मी नाव इथे वाचलं जातं माझं, तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद इथे संपून जातात. देवाचे नियम म्हणतात या हाताने दिलं तर ह्या हाताला कळू नये. बाकी आपली इच्छा अजून वाचा दोऱ्यात, हरकत नाही. पण ज्याला आशीर्वाद आहे, ज्याला शास्त्र कळतं, कशाला पाहिजे प्रोत्साहन? 100 वर्ष झाले अजून काय प्रोत्साहनच मिळवणार आहे का आपण? कोणी 500 दिले मग मला प्रोत्साहन द्यायचं नाही. जिथे नाव आहे तिथे सर्व संपणार. हा देवाचा नियम आहे. जकातदार म्हणतो, वर बी पाहायला त्याला लाज वाटते, भीती वाटते. तो म्हणतो मज पाप्यावर दया. प्रियांनो, आशीर्वाद देवाच्या मार्गानेच मिळतील, कोणाला प्रोत्साहन मिळण्याने नाही मिळणार. हा अरे वा त्यांनी दशांश टाकला आज, असं लोक म्हणतात. आपल्याला ती सवय झाली आपलं नाव ऐकायची, पण त्या नाव ऐकण्याच्या मागे कुठेतरी गुप्त उद्देश असतो. माझं नाव तिथे वाचलं गेलं. विसरून जातं अर्धे नाव वाचणार, मग तिला आमचं नाव घेतलं नाही पाळताना का? ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी जे गोष्टी असतात देवाच्या नियमानुसार त्या मी सांगतो. नम्रता त्याच्या विरुद्ध आहे. नम्र व्यक्ती काय म्हणतो? नम्र व्यक्ती योहान 3:30 मध्ये म्हणतो त्याची वृद्धी व्हावी, माझी रास व्हावी, त्याची वृद्धी व्हावी, म्हणजे दुसऱ्याचे माझ्यापेक्षा उत्तम व्हावे, दुसरा माझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, दुसरा माझ्यापेक्षा अधिक आदरणीय आहे. नम्र व्यक्तीची स्टेटमेंट असते. योहान 3:30.
दुसरा माझ्यापेक्षा मोठा आहे, दुसरा माझ्यापेक्षा आदरणीय आहे. या खुर्च्यांवर आपण बसलेले आहे किती वर्षांपासून मला माहिती नाही. काही काही चर्चेस मध्ये विशिष्ट खुर्ची, विशिष्ट बेंचवर विशिष्ट जागा विशिष्टच व्यक्तीची आहे. ती जर कोणी घेतली तर जो व्यक्ती नेहमी तिथे बसतो त्याला भयंकर राग येतो. हा कस काय इथे बसला, ही कस काय इथे बसू शकते. शिक्के मारले आपले, त्याच्यावर नाव लिहिले. एखादा फाटका तुटका गरीब आलाच आणि जर आपल्या बाजूला येऊन बसला तर थोडा आपण रेस्टलेस होतो. जरा हा कुठे येऊन बसला, ही कुठे येऊन बसली. आणि म्हणून प्रभू येशूने आपण जो विधी घेतो, प्रभुभोजन विधी ज्याला येशूने लावून दिलेला नियम म्हणतो, हा येशूने फक्त प्याला पिऊन भाकर खावी एवढाच नव्हे, त्याच्या आधी त्याने शिष्यांचे पाय धुतलेले आहे. हे आपण सोयीने विसरून जातो. इमॅजिन करा, एखाद्या फाटक्या तुटक्या व्यक्तीच्या, अस्वच्छ व्यक्तीचे पाय धुवायला माझी वेळ आली, मला वेळ आली तर मला कसं वाटेल. त्यावेळेस तीच नम्रता आहे. खुर्चीवर बसून भाकर खाणं, पंख्याखाली बसून प्याला पिणं सोपं आहे. पण जेव्हा कृती करायची वेळ ती, जेव्हा वाकावं लागतं, जेव्हा नम्र व्हावं लागतं, तेव्हा कठीण जातं. आणि मग जेव्हा मी आहे तिथे सर्व काही संपून जातं प्रियांनो. आणि म्हणून दुसऱ्याचा आदर माझ्यापेक्षा जास्त व्हावा ह्याच्यात नम्रता आहे. दुसऱ्याची प्रगती आहे, मला आनंद आहे. दुसऱ्याची उन्नती आहे, मी प्रार्थना करते, देवा तुला धन्यवाद देतो. हा ख्रिस्ती व्यक्ती आहे. हा येशूला, ह्या व्यक्तीलाच येशू समजलेला आहे, बाकीच्यांना फक्त ख्रिस्ती म्हटलेले. लुसिफराचा जो आत्मा आहे, जो स्वर्गामध्ये ज्याने पाप केलं, स्वर्गात पाप झालं, किती भयंकर गोष्ट आहे. तो लुसिफराचा, सैतानाचा आत्मा लोकांना स्वतःविषयी उच्च विचार करायला लावून इतरांना तुच्छ लेखण्यासाठी मजबूर करतो. स्वतःला उंच, स्वतःचं नाव, स्वतःचा परिवार, स्वतःची लेकरे, स्वतःचं हे, स्वतःचं ते, दुसऱ्यांचं ते नाही. दुसऱ्यांना तुच्छ समजणे गर्वाचं मोठं एक रूप आहे. आपण तीच गोष्ट जर आपण पाहिली लूकाच्या 18व्या अध्यायात, लूक 18 11 आणि 9 पासून वाचू. लूक 18, आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. येशूने हा दाखला कोणाला सांगितला? येशूने हा दाखला त्यांना सांगितला जे स्वतःला धार्मिक आहो असा स्वतःविषयी भरोसा धरत होते आणि इतरांना तुच्छ मानित होते. अशांना हा दाखला येशू सांगतो. हे परुषी जकातदार दोघे जण प्रार्थना करायला मंदिरात वर गेले. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, देवा इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, बेबिचारी आहेत, यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. वा रे वा, आभार. आभार कशाला मानतो? मी ह्याच्यासारखा नाही म्हणून मी तुझे आभार मानतो. मी ह्याच्यासारखा बेबिचारी नाही म्हणून देवा मी तुझे आभार मानतो. मी ह्याच्यासारखा लुबाडणारा नाही म्हणून मी तुझे आभार मानतो.
मी याच्यासारखा अधर्मी नाही म्हणून मी तुझे आभार मानतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट 11व्या वचनात परुषाने, कृती बघा, परुषाने उभे राहून, काय शब्द आहे पुढे, स्वतःशी अशी प्रार्थना केली. स्वतःशी उभं राहून अशी प्रार्थना केली. ह्याच्यासारखा मी नाही आणि म्हणून तुझे आभार मानतो. अरे ही कोणता पद्धत आहे? जेव्हा मला हे केलं, माझ्या संगती हे केलं म्हणून आभार मान ना, तर मी ह्याच्यासारखा नाही म्हणून तुझे आभार मानतो. इतका गर्व, इतका अहंकार का? कुठून? कशासाठी? आणि जे सुरुवातीला आपण वचन वाचलं यशाया 14:13 आणि 14 मध्ये, त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी, त्या ठिकाणी लुसिफर म्हणतो मी 5 वेळेला, काही भाषांतरात 4 आहे पण मूळ भाषांतरात 5 वेळेला लुसिफर म्हणतो मी चढेल, मी असं करेल, मी तसं करेल, 5 वेळेला. आणि हा परुषी इथे म्हणतो 5 वेळेला मी. दोघांचं सांगड घाला, सेम गर्व. लुसिफर म्हणतो मी 5 वेळेला, मी चढेल, मी असे करेल, मी तसे करेल. परुषी म्हणतो मी हे केलं, मी ते केलं, मी ह्याच्यासारखा नाही, 5 वेळेला. आणि म्हणून यशाया 14 आणि 15 मध्ये लिहिलेलं आहे, तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकलेले आहे. आपण बघतो लुसिफरला धुळीत टाकलं, धुळीत. जो ताऱ्यांमध्ये होता तो आज धुळीत आहे. गर्व आपटतो, इतका डेंजर आपटतो की धूळ खायला लावतो, माती खायला लावतो. त्या एदेन बागेत त्या जुनाट सापाला शाप दिला, आयुष्यभर पोटाने चालशील आणि माती खाशील. इतका शक्तिशाली सामर्थ्य देवदूत, त्याचं पतन व्हावं. इतका शक्तिशाली व्यक्ती एवढा दुर्बल झाला, त्याचं एकच कारण ते म्हणजे गर्व. एकच कारण गर्व. प्रकटीकरणाचं पुस्तक 9वा अध्याय 14 आणि 15 मध्ये लिहिलेलं आहे. प्रकटी 9:14-15 मध्ये लिहिलं आहे, कर्णा असलेल्या 6व्या देवदूताला ती म्हणाली, फरात नदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत मोकळे कर. तेव्हा माणसांपैकी 1/3 माणसे जीवे मारण्याकरिता नेमलेली घटिका, दिवस, महिना, वर्ष यासाठी तयार केलेले 4 देवदूत मोकळे झाले. हे फरात नदीवर बांधलेले 4 देवदूत कोण आहे ज्यांना मोकळं करण्यात येणार? आणि त्यांना मोकळं केल्यावर ते काय करणार आहेत? त्यांना मोकळं केल्यावर माणसांपैकी 1/3 माणसे जीवे मारणार आहेत. जेवढी लोकसंख्या पृथ्वीवर तेव्हा असेल त्यापेक्षा 1/3 माणसांना हे 4 देवदूत मारून टाकणार आहे. याचा काय संबंध? आपण म्हणाल हे तेच देवदूत आहे ज्यांना फेकण्यात आले तेव्हा. हे पतन पावलेले खुनी आत्मे असलेले पतित देवदूत आहे. देवदूत म्हणता येणार नाही पण पतित दूत म्हणता येईल त्यांना. ज्यांचा आत्मा खुनी आहे, ज्यांना क्रोध आहे,
असे हे आत्मे बांधून ठेवलेले आहेत. बरं बांधून ठेवले. जर सुटले तर काय होतील? आणि आपण बघतो का ह्यांना बांधलेलं आहे? कारण ते खुनी आत्मे आहे, त्यांना क्रोध आहे. क्रोध कधी इतक्या वेळ बांधून ठेवलंय, कधी सोडल आणि कधी मी यांना मारल, अशा परिस्थितीत हे 4 देवदूत आहे. उत्पत्ती 4, 5 आणि 5 ते 8 मध्ये बघतो, काईन पहिला मनुष्य होता ज्याला राग आला, क्रोध आला, आणि तो क्रोध आल्यावर त्याने त्याच्या भावाचा खून केला. पहिले त्याला काय आला? क्रोध आला आणि मग खून केला. म्हणजे क्रोध, खून करण्याच्या आधी क्रोध येतो, राग येतो भयंकर, तेव्हाच मनुष्य एखाद्याचा खून करतो. इतका राग, इतका क्रोध की तो परवा करत नाही खून करायची पण. आणि म्हणून हा अत्यंत क्रोध जो गर्विष्ठ आहे त्याला तो इतका भयंकर खून करण्यापर्यंत. हेरोदाला क्रोध आला, इतका क्रोध आला की त्याने यरुशलेम मधील सर्व नवजात बालक त्याने मारून टाकले. इर्मिया 48 मध्ये लिहिलं आहे, मोवाबाचा गर्व असं लिहिलंय. मोवाबाचा गर्व, तो अत्यंत अहंकारी आहे, त्याचा क्रोध मला ठाऊक आहे. देव म्हणतो मोवाबाला इतका क्रोध आहे, त्याचा गर्व आहे. एशिया 16 आणि 6 मध्ये लिहिलं आहे, तो मोठा अभिमानी आहे, त्याचा गर्व आणि त्याचा क्रोध हा अभिमानी आहे. नीतिसूत्र 21 आणि 24 मध्ये लिहिलं आहे, गर्विष्ठ वर चढेल, मनुष्याला उद्दाम म्हणतात, तो गर्व्याच्या ताठ्याने वागतो. गर्विष्ठ आणि वर चढेल मनुष्य. शौलाला अनेक वेळा दाविदावर खूप राग आला, क्रोध आला, खूप राग यायचा दाविदाचा शौलाला. कारण त्याला इतका गर्व होता की माझ्यापेक्षा लोक, हा कोण बाहेरून आलेला, हा कोण मागून आलेला, ह्याची स्तुती करत आहे, ह्याचं नाव मोठं करत आहे, ह्याची प्रशंसा करत आहे. म्हणून शौलाला इतका राग आला, त्याला गर्व झाला, आणि गर्व झाल्यावर त्याला राग आला, त्याला क्रोध झाला, आणि क्रोध झाल्यानंतर आता दाविदाला कसं मारू हे शोधत फिरत आहे. दाविदाला परमेश्वराने येणारा नियुक्त राजा केलेला आहे असं तो स्वीकारू शकत नाही. मीच राजा, मीच राहायला पाहिजे, म्हातारा होऊन गेला तरी त्या खुर्चीवर मीच पाहिजे, दुसऱ्याने येऊन नाही, मीच लायक आहे. म्हणून पुष्कळ ठिकाणी खुर्च्या सुटतच नाही, पद सोडतच नाही. मी तर म्हणतो मागच्या खुर्चीचे 2 पायच कापून टाकावे. तुम्ही काय खुर्ची घेऊन जन्माला आले आणि मेल्यावर बी पेटीच्या ऐवजी खुर्चीतच बसून न्या. पेटीत खुर्ची सुटत नाही का? गर्व, मी, माझंच नाव पाहिजे, मी आहे तवर. पण मग देव म्हणतो, अरे मूर्खा, काही वेळ फक्त, नंतर मातीत जाशील. काही वेळासाठी कशाला गर्व जो तुला मातीत नेणार आहे, जो तुला अधोलोकात नेणार आहे? कशाला? उलट तू जिवंत आहे तवर नम्र होऊन एखाद्याला तयार कर आणि तुझ्या जागी त्याला नियुक्त कर. तुझे आशीर्वाद त्याच्याद्वारे कंटिन्यू चालू दे. हे आहे ख्रिश्चन लिडरशिप. शाऊल सहन करू शकत नव्हता जेव्हा त्याला कळलं की देवाने दाविदाला राजा म्हणून तो नियुक्त करणार आहे. शाऊल सहन करू शकत नाही. त्याला भाला घेऊन कुठे मारत आहे, कुठे रानामध्ये शोधून त्याला मारायचा प्रयत्न करून रात्र दिवस दिवस त्याच्या मागे भटकत आहे. कशाला? गर्व, मीच, मलाच, माझच.
आणि ज्याच्यामध्ये हा आत्मा आहे प्रियांनो, त्याला कोणी वाचू शकत नाही देवाने कृपा केल्याशिवाय. तो व्यक्ती मुळात समजतच नाही की माझ्यात अहंकार आणि गर्व आहे. ही सर्वात मोठी धोक्याची बाजू, त्याला कळतच नाही. त्याला वाटतं मी चांगलाच आहे, त्याला वाटतं मी सगळ्या गोष्टी चांगल्याच करत आहे, त्याला वाटतं मी धार्मिकच आहे, त्याला वाटतं मी सर्व काम करतच आहे. पण मोठी गोष्ट कुठेतरी चुकत आहे, ते म्हणजे तो गर्व आहे त्याच्यामध्ये, तो त्याला मातीत नेणार आहे. कसल्या प्रकारचा गर्व असेल आज प्रभू आम्हाला दाखवत असेल प्रियांनो, सोडून देऊया. कारण मनुष्याचं आयुष्य या बोटावर मोजण्यासारखं आहे. आज आहे उद्या दिसणार नाही. कशाला पाहिजे गर्व, कशाला पाहिजे अहंकार. देव जर त्या बलवान दूताला खाली फेकतो मातीत धुळीत, आमची काय अवकात, आमची काय अवकात. उज्ज्या राजा गर्वाने फुगला आणि परमेश्वराच्या सेवकावर संतापला. दुसरे इतिहास 16 ते 19 आपण वाचा घरी. दुसरे इतिहास 16 ते 19. उज्ज्या राजा संतापला आणि देवाच्या सेवकावर रागावला. इतका गर्व त्याला. अत्यंत मोठा धोका आणि समस्या त्या व्यक्तीमध्ये, ज्यांच्यामध्ये गर्व आहे, त्याला असं वाटतं की हा स्वभाव आता माझी समस्या नाही. सर्वात वाईट क्रोध, गर्व हा हृदयात लपलेला असतो. मनुष्य लाख नम्र दाखव, मनुष्य लाख चांगला दाखव, किती चांगल्या प्रकारचा एकमेकांना सलाम आपण करत असो, पण तो गुप्त गर्व कुठेतरी बसलेला आहे अंतःकरणात. त्याच्याशी डील करावं लागेल, त्याला काढावं लागेल, त्याला काढावं लागेल. पवित्र शास्त्रात जे दिसणारे पाप आहे, दिसणारे पाप काय आहे? सर्व प्रकारच्या नशा आहे, धूम्रपान आहे, आणि जे चोरी आहे, दारू पिणं आहे, इतक्यांनी नरकात जातो मनुष्य. पण जो न दिसणारा पाप आहे हा गर्व, हा ह्या सर्व पापांपेक्षा डेंजर आहे. खरं तो दिसतच नाही. आणि मत्ती 8 आणि 22 मध्ये लिहिलं आहे की हा गर्विष्ठ व्यक्ती, हा क्रोधिष्ठ व्यक्ती नरकामध्ये सुद्धा त्याला इतका राग राहणार आहे की तो त्या रागामुळे दात चावणार आहे. एखादा व्यभिचारी केलेला व्यक्ती जर नरकात गेला तर तिथे व्यभिचार त्याला करता येईल का? एखादा चोरी करणारा व्यक्ती नरकात गेला, त्याला चोरी करता येईल का तिथे? नाही. पण एखादा गर्विष्ठ व्यक्ती नरकात गेला तर त्याचा गर्व तिथे पण चालू राहणार आहे. म्हणजे तिथे तो इतका क्रोधित होणार आहे की तो स्वतःचे दात खाणार आहे. का राग, दात. वेळ नाही, पण पवित्र शास्त्रात इतके उदाहरण आहेत. शिमोन आणि लेवी, इस्रायलाचे 2 ट्राइब्स आहेत. त्यांचा राग, त्यांचा गर्वापुढे कोणी टिकले नाही. आणि उत्पत्ती 49 ह्या अध्यायात जर आपण यांच्याविषयी वाचलं तर आपल्याला कळेल की त्यांचा बाप याकोब जेव्हा मृत्युमुखी पडणार होता किंवा आता मृत्यू पावणार होता, त्याच्या बाजेवर त्याने त्याच्या इतर मुलांना आशीर्वाद दिले. ह्या दोघांना शाप दिले याकोबाने मरताना. विचार करा, कोणाला? शिमोन आणि लेवी वंशजांना शाप दिले. उत्पत्ती 49 5 ते 7 मध्ये आपण वाचतो. शिमोन व लेवी, याकोब म्हणतो, शिमोन व लेवी हे तुझे भाऊ आहेत. त्यांच्या तलवारी प्रत्यक्ष अत्याचाराची हत्यारं आहेत.
माझ्या जीवा त्यांच्या मस्तकीत शिरू नको, माझ्या शिला त्यांच्या मंडळीत सामील होऊ नको. कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला, त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडिल्या. त्यांच्या रागाला धिक्कार असो, कारण तो भयंकर आहे. त्यांच्या क्रोधाला धिक्कार असो, कारण तो निष्ठुर आहे. मी त्यांची याकोबात पांगापांग करील, इस्रायलात त्यांना विखरीन. एकही आशीर्वाद याकोबाने शिमोन आणि लेवीला दिले नाही, उलट शाप दिले. बापाने मरते समय काय हवं आहे आम्हाला? आशीर्वाद, शाप. मागच्या रविवारी आपण एक विषय डील केला, आशीर्वाद न मिळण्याचे एक कारण आपण पाहिलं, ब्राईब, लाच घेणं. हे एक कारण आहे. अंतःकरणात गुप्त असलेला अहंकार आणि गर्व जे आम्हाला आशीर्वाद मिळू देत नाही. कदाचित आमच्यामध्ये सर्व प्रकारचा वाईट क्रोध असेल, अस्वस्थता असेल, द्वेष असेल, कटुत्व असेल, आणि तो लपवण्यामध्ये आपण खूप हुशार आणि चतुर देखील असू. औपचारिकतेने आम्ही मैत्री किंवा एक दुसऱ्याशी सलाम करत असू, परंतु अंतःकरणात तीव्र क्रोधाने आम्ही भरलेले असू शकतो. हा अधिकाधिक वाईट राग आहे, ढोंग आहे, आणि पित्यापासून त्याला शाप आहे. जर आम्ही मान्य केलं तर क्रोधाचा आत्मा हा सैतानी आत्मा आहे, एक खुनी आत्मा आहे. खरोखर खून करणं नव्हे तर शब्दाने खून करत आहे, मानसिकतेने खून करत आहे, सामाजिकतेने खून करत आहे.